नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटणातील वांग्याची भाजी. बनवायला सोपी अशीच पद्धत, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज आपण वांग्याची भाजी बनवतोय. दिसायला खाऱ्या वांग्यासारखीच वांग्याची भाजी दिसते, पण चवीला अगदी त्याहूनही भन्नाट लागते. थोड्याशा वेगळ्या पद्धतीने झटपट ही वांग्याची भाजी ही तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण कांदा तेलात परतवून घेऊयात. तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण ही वांग्याची भाजी बनवतोय. यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचा एवढे तेल घातले आणि यात घालूया मध्यम ते मोठ्या आकाराचा एक कांदा उभा पातळ चिरलेला. एक 4 ते 5 लोकांसाठी ही वांग्याची भाजी बनवते. कांदा थोडासा परतल्यावर मी यात अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडाही घातला आणि 6 ते 7 लसण पाकळ्याही थोड्याशा परतल्यानंतर इथे एक 4 ते 5 चमचा एवढे सुके खोबरेही घातले. जास्त न रंग बदलता अगदी थोडेसे रंग बदलत आला की तेव्हा यात हिरवी मिरची घालूयात. कांदासुद्धा थोडासा गुलाबी रंगावर मऊ परतत आला की तेव्हा आले लसूण आणि सुके खोबरे घालायचे. त्यानंतर मिरची अर्धा ते 1 मिनिटं परतल्यानंतर आता यात तिळा घालूयात आणि तिळाही एक अर्धा 1 मिनिटं भाजून घेतल्यानंतर आता गॅस बंद करूयात आणि हे मसाले काढून घेऊयात. जास्त कांदा, खोबरं आणि मिरचीचा रंग बदलवायचा नाही. अगदी थोडासा तांबडा रंग सुक्या खोबऱ्याचा होत आला की तेव्हा हे मसाले आपण काढून घेऊयात. तर कांदाही जास्त मी भाजून घेतला नाही. अगदी थोडासा गुलाबी रंगावर तांबडा रंग होत आला की तेव्हा सर्व पुढचे मसाले घातले. ताटात मसाले थंड करून घेतले. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात घातले आणि यातच घालूयात पाववाटीलाही कमी भाजून घेतलेले शेंगदाणे किंवा एक 4 ते 5 चमचा एवढे भाजलेले शेंगदाणे आणि अगदी थोडीशी लसणाची पात. लसणाची पात नसेल तुमच्याकडे तर लसण पाकळ्या थोड्याशा जास्त घेऊ शकता. लसणमुळे या भाजीला फारच चव येते. त्यानंतर देठासहितच मुठभर अशी कोथिंबीर घालून पाणी घालून हे वाटण करून घेतलं. कोथिंबीर देठासहितच वाटणात घालायची आणि असेल तर लसूण पात नक्की घाला. आता वाटण तयार झाल्यावर आपण इथे वांगी चिरून घेऊयात. तर इथे मी मस्त अशी ताजी फ्रेश काटेरी वांगी घेतली आहेत. तर इथे 2 प्रकारची वांगी मला मिळाली. तर हे जे आहे तर हे गावरान वांगं आहे. पुढे थोडंसं पांढरट आणि पाठीमागे हिरवं असं असतं. हे वांगं खायलाही फार स्वाद लागतं. त्यानंतर सर्वच वांगी अशी काटेरी आहेत. अशी ही वांगी फारच स्वाद लागतात खायला. आता वांगे आपण धुवून घेतलेत. तर जे काटे आहेत वांग्याचे ते आपण चाकूच्या मदतीने असे काढून घेऊयात. वांगे मी आधीच धुवून पाणी निथळून घेतले. देठाचा भागही थोडासा कट करून घेऊयात आणि त्यानंतर 4 भागात आपण वांगं चिरून घेऊयात. तर किडीचं आहे का तेही असं पाहून घ्यायचं. तर अजिबात किडीचं नाही, कोवळं असं मस्त वांगं आहे, अजिबात बी नाही आहे यात. आता दुसरीही वांगी याच पद्धतीने अशी काटे काढून घेऊयात. देठाचा भाग कट करून घेतल्यानंतर 4 भागामध्ये वांगं असं चिरून घेऊयात. वांगी ताजी आणि कोवळी पाहून घ्यायची, आतमध्ये जास्त बी नसावं. तर हे पहा, सर्वच वांगी अशी मस्त कोवळी आणि आतपर्यंत पांढरी शुभ्र अशी आहेत. याच पद्धतीने मी सर्व वांगी चिरून घेतली. आता वांग्याच्या ताटातच अर्धा ते पाऊण चमचा एवढे मीठ घेतले आणि अर्धा चमचा एवढी हळद. आता हे मिक्स करून घेऊयात आणि वांग्याच्या आतमध्ये मीठ आणि हळद चांगलं लावून घेऊयात. वांगी आपण आधीच धुवून घेतली होती, म्हणून सर्व वांगी अशी पटपट चिरून घेतल्यानंतर आतपर्यंत याला मीठ आणि हळद लावून घेऊयात. म्हणजे अजिबात वांगं मग फिक्कट लागत नाही. याच पद्धतीने सर्व वांगी आपण आतपर्यंत मीठ आणि हळद लावून घेऊयात. वांग्याला मीठ आणि हळद लावून झाल्यानंतर आता ज्या कढईमध्ये आपण कांदा परतवून घेतला होता थोडासा, त्यातच आता तेल घातले. इथे मोठा अर्धा चमचा एवढे मी तेल घातले. तेल गरम झाल्यावर अर्धा ते पाव चमचा एवढी मोहरी घालूयात. 1 चमचा जिरे. मोहरी जिरे चांगले फुटल्यानंतर पाव चमचा हिंग घालूयात आणि यातच एक एक करून हे मीठ लावून घेतलेले वांगी सोडूयात. तर इथे हे अर्धा किलो एवढी वांगी आहेत, एक 4 ते 5 लोकांसाठी. वांगी तुमच्या आवडीनुसार 1-2 वांगं कमी अधिक करू शकता. सर्व वांगी मस्त तेलात परतवून घेऊयात मध्यम ते मोठ्या आचेवर आणि गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊयात.
कुठूनही वाफ नाही गेली पाहिजे असं झाकण ठेवायची. आता एक मंद आचेवर 3-4 मिनिटानंतर झाकण काढून घेतले. पुन्हा तळापासून वांगी उलटपालट करून घेऊयात. तर हे पहा, इथेच आपली वांगी एक 40 ते 50% एवढी शिजली आहेत. वरचं सालही अगदी तांबूस रंगावर असं तळलं गेलं आहे. तेव्हा यात घालूयात आपण वाटण. वाटणावरच थोडीशी कढीपत्त्याची पानं घालूयात आणि वाटण चांगलं परतवून घेऊयात. ही वांगी खायलाही मस्त लागतात. अगदी चविष्ट अशी ही वांग्याची भाजी होते. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते. हवं तर थोडीशी ग्रेव्ही करून चुरून खाण्यासाठीही मस्त लागते. आता यात घातले थोडीशी मिरची पावडर, अर्धा ते पाऊण चमचा एवढी. हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आणि लाल तिखटाचंही. त्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा एवढी धनेपूड आणि पाव चमचा एवढी हळद, अर्धा चमचा एवढा गरम मसाला किंवा सब्जी मसाला घालू शकता. पावडर मसालेही यात चांगले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं, त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं. आता गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर करून सगळे मसाले मस्त वांग्यात कोट करून घेऊयात. पुन्हा एकदा हे वाटण चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर आता यात घालूयात गरम पाणी. जेवढी आपल्याला ग्रेव्ही किंवा हा रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेतली. अगदी पातळही नाही करायची, तर वांगं शिजेल इतपत हे पाणी घालायचं आणि गरम पाणी घालून एकदा सगळं मिक्स करून घेतलं. एकदा चांगलं ढवळून घेतल्यानंतर आता पहिली उकळी फुटली की चवीनुसार मीठ घालूयात आणि एकदा पुन्हा मीठ मिक्स करून घेऊयात. एकदा भाजी पुन्हा हलवून घेतली आणि त्यानंतर आता मोठ्या आचेवर चांगली खळखळ अशी उकळी आली की गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि 4 ते 5 मिनटं मंद आचेवर वांग्याची भाजी शिजू देऊयात. आता एक 5-6 मिनटानंतर झाकण काढून घेतले. तर हे पहा, मस्त असं या रश्श्याला ग्रेव्हीला तवंग आला आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात. गरमागरम वांग्याची भाजी सर्व करूयात. तर हिरव्या वाटणातील वांग्याची भाजी खायलाही तेवढीच चविष्ट अशी होते. भाकरीसोबत मस्त लागते चुरून खाण्यासाठी. अगदी टेस्टी अशी ही वांग्याची भाजी झाली. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.